म्हणतोस मग व्हॅलेंटाईन डेच्या काय तयारी बिरा जोरदार चालू आहेत का रे? कायची तयारी? बायको व्हॅल्यू देत नाही, टाइम देत नाही, काय व्हॅलेंटाईन करू? मायला लय टाइम झाला, माझ्याकडे पण काय व्हाय नाही लागले. काय करूया आता? नाही व्हॅलेंटाईनला मी काय करणार आहे, म्हणजे माझी बायको असं मस्त साडा सारवण करणार आहे दारात. हो. असं मस्त स्वस्तिक काढणार आहे. हो. इकडे एक स्वस्तिक, इकडे एक स्वस्तिक दारात, आणि मध्ये असा बदाम काढणार आहे. हा. आणि त्याच्यानंतर असं रांगोळीनं बाण काढणार आहे. अरे काय कुठं बदाम काढणार? अरे तिकडे मांजरे येणार, कुत्रे येणार, त्याच्या आईला सगळं ते रांगोळी विस्कटून जाणार. असं कधी सेलिब्रेशन करायचं असतं काय? हाव का? मला विचार. तू कसं करणार आहे मग? मी काय करणार माहिती का, माझ्याकडे वेगळा प्लान आहे. हा. मी आणि बायकोन ठरवलंय, आम्ही आहे ना दोघं मिळून असं एकमेकांना खेटून हा. असं चुलीवर बदामाचा शिरा बनवणार आहे. आहाहा. आमच्या प्रेमाचे असे बदाम त्याच्यात टाकणार आणि तो शिरा असा असा इतका गोड होणार तुला सांगतो. मग बायको तिकडनं फुंकर मारणार, फू, मी इकडनं फुंकर मारणार, फू, आणि मग त्या चुलीतनं जो धूर निघणार, त्या धुराचा वर जाऊन होणार बदाम. मी लगेच तिच्याकडनं फुकणी घेणार, मी एकदम फुकणी मारणार की लगेच वर जाऊन त्या धुराचा होणार बाण, आणि त्या बदामात माझा धुराचा बाण शिरणार. आहाहाहा. तुम्ही फुकणी मारल्या मारल्या त्या धुराला बरं कळणार की आधी बदाम व्हायचं, मग नंतर बाण व्हायचा. वारा काय रजेवर जाणार आहे का? अरे बतावणी म्हणल्याच्या नंतर थोडा टॅपा मारायच्या असतात. काय टॅपा मारतो? मी काय म्हणतो, त्याच्यापेक्षा माझ्याकडे चांगली आयडिया आहे. हो का? आपण दोघं मिळून आहे ना बदाम बाण बागेत जाऊ. आपण दोघं हा. बदाम बाण बागेत. हा. त्याच्या लोक यागळाच डाऊट घेतील ना बे. म्हणजे तसं नाही. हा. आपण दोघं म्हणजे तू ह्या बायको संग, मी माझ्या बायको संग, असं एकत्र जाऊ आपण तिकडं. अरे जाऊ तिकडं, पण त्या बागेचं उद्घाटन तर आधी नको व्हायला. अरे मी आजच पेपरात वाचले, काय? आज संध्याकाळी तिथं उद्घाटन आहे. हो हा. असं म्हणतोय. चल तर मग तू तुझ्या बायको संगत, मी माझ्या बायको संगत. तू तुझं उद्घाटन कर, मी माझं उद्घाटन करतो. चल 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 चल. उतर खाली, उतर खाली, खाली उतर. वर झाडावर जाऊन तुमचं काय, उतर खाली. हा, नगराध्यक्ष येणार आहेत ना, बागेचं उद्घाटन करा. उतर खाली, उतर. नॉन सेन्स. वर जाऊन बसते ते. उतर खाली. ए झिपऱ्या, ए झिपऱ्या, ए इकडे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. आला कोण पोरगी आहेस तू? सोबत कोण आहे? सोबत पण पोरगीच आहे. दोन दोन मैत्रिणी बसून तुमच्या मारी, तुमच्या हे वय आहे तुमचं बागेत बसायचं. चला घरी जा, घरी जा आणि अभ्यास करा. नॉनसेन्स. काय चाललंय तुमचं हे? हा, हे झाड आहे, हे झाड आहे इथे. हा झाड आहे हे. हा पोडियम आहे ना, पोडियम आहे ना. इथनं लेक्चर देतात, व्याख्यान देतात. हा, सरस्वतीचा वास असतो इथे, आणि तू इथं वास काढत बसलाय. हिचं नाव सरस्वतीच आहे ना, मग इथं वास नसणार का तिचा? अशी विद्या शिकवेन ना तुला, अशी घम घम घम. हा चल निघ इकडनं. Nonsense. अगं जानू, निघ इकडनं. अगं तुझ्या सँडल, अगं सँडल कुठं? ए पुला इकडे, काय? एक मिनिट इकडे जरा. नाही मी जातो ना काका. इकडे माझं काम आहे तुझ्याकडे. इकडे नाही, मारणार नाही ना तुम्ही? मारणार नाही. इकडे बाबा, इकडे काय झालं? इकडे. मग काय? तू माईक जरा खाली काढून दे. खाली काढून देतो. घ्या. हॅलो हॅलो हॅलो. हा, ठीक आहे. आणि या पुढं परत जर इथं दिसलास ना, तर अशी विद्या काढीन ना खमकन. अरे वेड्या, मस्करी केली मी. असं काय लगेच काय रागवायचं. जरा खाली करून दे, खाली करून देतो. खाली करून दे. ओके. आणि आता जर परत इथं दिसलास ना याच्या पुढं, अगं जानू, अगं कुठं आहेस तू? ए सरस्वती. तब्येती काय नाही करतात काय. तर मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. आता बाग म्हटल्याच्या नंतर ह्या अशा गोष्टी तर व्हायच्याच ना. तर मंडळी, ह्या बदाम बाण बागेत तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो. खरं तर ही खूप जुनी बाग आहे, आणि या बागेचं आज नव्याने इथं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे, आणि त्यानिमित्त आज इकडे या बागेचा उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे. खरं तर ह्या बदाम बाण बागेनं इतके लैला आणि मजनू बघितलेले आहेस ना, की काय सांगू तुम्हाला. म्हणजे इतके लैला मजनू की म्हणजे मोजून पण आपल्याला ह्या म्हणजे इतके लैला मजनू त्यांनी इथे बघितलेले आहेत. आणि याच बागेमध्ये अनेकांच्या हृदयाच्या बदामात बाण शिरलेले आहेत. म्हणून अगदी करेक्ट, असेच आणि अशीच घायाळ झालेली आहेत मंडळी. तर आजच्या या बदाम बाण बॅगेचं
करा. बदाम बाण बागेचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या नगराचे नगराध्यक्ष राजाभाऊ आज इथं उपस्थित राहणार आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. ते कधीही या ठिकाणी येऊ शकतील. ताई कचरा बघा बघा स्वच्छता अभियान. वा वा वा. आईला जी बाई आयुष्यभर लोकांचा कचरा करत आली ती आता कचरा उचलतीये. जिंदाबाद जिंदाबाद छात्रताई जिंदाबाद. हे बघा इथे फक्त राजा भाऊंचंच नाव घ्यायचा. ओनली द नेम ऑफ किंगाज. 1 2 3 4 छबुताईचा जय जयकार. 1 2 3 4 छबुताईचा जय जयकार. अरे आपण तर काय बोलत नाही तिकडनंच बोलतायत. या बागेच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव पस्तावणार आहेत ती लोक. या बागेच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव छबुताईंनी मांडला होता. त्यामुळे या बागेचं उद्घाटन आमच्या छबुताईच करतील. समस्त सदस्यांना मी सांगू इच्छितो, रस्त्याच्या कन्स्ट्रक्शन घोटाळ्यामध्ये आमचा काय हात नाही. प्रकाशराव, तुम्ही सकाळपासून हा जो घोटाळा घातलाय ना त्याच्यामुळे हे सगळं ना वाढणार आहे, लक्षात ठेवा. बेवडच आहे ते. त्याला काय सांगते बेवडच आहे. आमच्या कार्यकर्त्यांबद्दल काहीही बोललं तर झाड उपटून डोक्यात टाकेल. बेवड्याला बेवडा नाही बोलायचं तर काय बोलायचं ग? हे बघ बेवडा है पर मेरा है. अपना है, नाही छबुताई मेराच. अपना पक्ष का है. मी काय म्हणतो राणी मॅडम, मेनका मॅडम, तुम्ही दोघीही आदरणीय सदस्य आहात, तेव्हा जरा सबुरीनं घ्या. राजाभाऊ यांना शांत करा. छबे छबुताई म्हणायचं. मी तुला छबू ताई म्हणू? मग छबूबाई म्हणालास तरी चालेल. मी तुला बाई म्हणू? अर्थात तू बाई आहेसच. आणि हे सगळ्यात जास्त चांगलं मीच सांगू शकतो. छबू बाई तुझ्या ढालगच कार्यकर्तीला चल. हे बघा राजा भाऊंनी बागेचं सुशोभीकरण केलेलं आहे. त्यामुळे उद्घाटन तेच करतील. ही विल ग्रो द कोकोनट. हू द किंगाज ब्रदर. गेले किंगाज ब्रदर कुठून काढला आता? किंगाज राजा ब्रदर्स भाऊ. किंगाज ब्रदर राजा भाऊ. पण हे ग्रो द कोकोनट म्हणजे हे काय आहे? आईला येडच आहे. ग्रो दो कोकोनट म्हणजे नारळ वाढवायचं असं म्हणायचं त्याला. नाही, आमच्या छबीताईच नारळ वाढवणार. किंगाज ब्रदर. छबुताई किंगाज. छबुताई. किंगाज. छबुताई. छबुताई. अरे आमचं राजा. छबी. अरे राजा. छबी. अरे आमचं ढलप्या राजा. छबी. अरे छबी. ढलप्या राजा. अरे काय चाललंय तुमचं? जाऊ तिकडं. तुझं काय चाललंय? राणीबाई, तू मला खाजगीतल्या ढलप्या राजा नावाने इकडे इकडे काय हाका मारतीये? सॉरी हा? तुझ्या खाजगीतल्या नावाने हाक मारू का तुला? पनीर माखनवाला. राजा, तू तिला खाजगीत पनीर म्हणतोस? मी कुठे बोलतोय? हा बोलतो तिचा एक्स लव्वर पनीर माखनवाला. मी काय म्हणतो छबुताई, राजाभाऊ, तुम्ही दोघांनी उद्घाटन करा. तुम्ही दोघांनी भाषण करा. उगाच भांडताय कशाला ना आपापसात? काय म्हणणं आहे तुझं? एक वेळ तुम्हाला चालेल, मग आम्हाला पण चालेल. ठीक आहे. मग राजाभाऊ सर्वप्रथम आपल्यासमोर आपलं मत व्यक्त करतील. राजाभाऊ प्लीज. टाळ्या वाजवा. बस खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. काय तुला एकट्यालाच भाषण सांगायचंय? ए लाईट लावून अंधार पडलाय. राजा भाऊ गॉगल तर काढा. तर इकडे उपस्थित बंधूंनो, 35. आता 35च तर आहेत. तर इकडे उपस्थित बंधूंनो आणि माझ्या आई प्लीज, प्लीज नको.
आणि छबी सोडून बाकी सगळ्या भगिनींनो, आम्ही आमच्या नगराध्यक्षाच्या विधीतून निधीतून तो कोणाचा आहे तुमचा मग ते मी बोलेन ते आहे सगळं. तर आमच्या नगराध्यक्षाच्या विधीतून आम्ही या बागेचं सुवासिनीकरण केलेलं आहे. सुशोभीकरण ते कोणी केलंय तुम्ही. मग मी जे बोलेन ते आहे. तिला करून घ्यायचं सावताचा. तर आम्ही हिचं सुशोभीकरण केलेलं आहे कारण आमचं हिच्यावर लय प्रेम आहे. बागेवर बागेवर तिकडे बघ. ही आम्हाला खूप आवडते. बाग बाग तिकडे बाग. इकडे बघ. ए करू नकोस, बागच बोलतोय. गेली 30 वर्ष आम्हाला हिची खूप आठवण येते बागेची. तिकडे बघायची. काय अडकलं आत्ता? अक्कलदाड आली ती अडकली. तुला आत्ता आत्ता दात यायला लागले तर, आणि ते पण लय प्रमाणात. ब्रश करत जा रोज सकाळी उठून. भाषण. हा भाषण. तर आम्ही तिला खूप मिस करतो. बागेला बागेला बागेला. आमचं या बागेवर विशेष प्रेम आहे. गेली 30 वर्ष आम्ही इकडे येतोय. पूर्वी झाडा मागे बसायचे, आता झाडा पुढे असतात. तुमची इज्जत काढते. छबे आणि बाई जरा तुम्ही गप्पा बसा. गप्पा बस. त्या वडाच्या झाडावर आमचं विशेष प्रेम आहे. ते बघा ते वडाचं झाड. असणारच. त्याच्या मागे कोणीही बसलं की दिसणारच नाही ना. परत इज्जत काढली. छबे आणि बाई तुम्ही जरा गप्प बसा प्लीज. तर या बागेमध्ये गजरेवाले, चायवाले, भेळवाले सगळे इकडे येऊन आपापला व्यवसाय करतात. तरी त्याही लोकांसमोर काही लोक निर्लज्जपणा करतातच. तुम्हाला निर्लज्ज बोलली. छबे आणि बाई गप्प बसा गप्प. छबे त्यांना सांग मी काय नाही करायचो, तूच हाताला धरून सारखं सारखं करायला लावायची. मी नाही बोलायचो, नको नको तरी पण हे कर हाताला धरून कोण ओढायचं. राजा राजा तू विसरतोयस. मी किती वेळा तुला सांगायचं अरे नको नको प्लीज नको नको, पण तरी तू ऐकायचंच नाहीस. मग काय करू मी? तुझी रिबीन सुटायचीच नाही. तुझी रिबीन सांग त्या सगळ्यांना कोणी कापली तुझी रिबीन. रिबीन रिबीन. मी काय म्हणतो छबुताई, राजाभाऊ, आपण इथे ह्या बागेची रिबीन कापायला आलोय. खड्ड्यात गेली बागेची रिबीन. आज काय तो फैसला होऊनच जाऊ दे छबे. तुझ्यासाठी काय काय नाही केलं. राजा तू माझ्यासाठी काय काय नाही केलं, सगळं केलंस म्हणून तर सगळा घात झाला. घात ह्यांच्यामुळे नाही झाला, घात तुझ्या बापामुळे झाला. छबे हे बघ, हे बघ. नाग्या माझा पाप काढायचा नाही. मला 2 बाप आहेत. म्हणजे एक जन्म देणारा आणि एक वाढवणारा. नाग्या वाचलास, नाही तर तिने नाग्या करून मारलं असतं. अहो पण ज्या बापाने तुला वाढवलं ना, त्या बापाने बघितलं नसतं हा प्रॉब्लेमच आला नसता. काय बोलतो काय? मग हिचा बाप त्या पेपरला होल पाडून होल मधून झाडाच्या मागे काय काय करत होता ते बघत बसायचा. आम्हाला कसं कळणार? मला वाटलं तो म्हातारा पेपर वाचतोय. काय बोलतोस काय नाग्या? हो तुम्हाला सांगतो, तो म्हातारा 1 नंबरचा ना स्किन स्पेशलिस्ट होता. म्हणजे डॉक्टर होता? नाही चमडी. अरे पण नाग्या, तुम्हाला लक्ष ठेवायला तिथे बसवलेलं असायचं ना, तेव्हा काय करायचं तुम्ही? हे राणी तू जास्ती बोलू नको. हिची मैत्रीण म्हणून बागेत यायचीस आणि बाका 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 भेळ खायचीस. सगळी गाडी तू संपायची नाही. काय चालायचं त्या भेळवाल्याशी?
मिठा चटणी डालो ना सिंग डालो ना चालायचं ना तुझं ते माझं खाणं काढू नको आणि तू नुसती मेकअप करत बघायचं ते तवा अच्छा मग तू तो मेकअप करून सगळ्यांना घाबरवायचीस ते मी नाही काय ए तिथे रुखसाना सुलताना लैला सगळे तुझ्या बापाबद्दल बोलत असता आम्ही काय बोलणार एक मिनिट सदस्यांनो, माननीय सदस्यांनो, इथे बागेचं सुशोभीकरण झालेलं आहे. तुम्ही तुमची खड्ड्यात गेला बागेचं सुशोभीकरण. आधी हे प्रकरण सलटवून टाकूया. छबे राजा तू माझ्या बरोबर लग्न का नाही केलं? एक मिनिट, ही आहे ना सार्वजनिक बाब आहे, इथे तुमच्या खासगी बाबी आणू नका प्लीज. एक मिनिट. सार्वजनिक बागेतच पर्सनल गोष्टी चालतात. मागे हो. अच्छा. राजा छबे राजा छबू अच्छा छबुडी ढलप्या येडी डॉल्लो छब्बू. असं का रे वागलास? काय वागलो मी? मला बाबांनी कोंडून ठेवलं. मला वाटलं तू येशील तू येशील मला सोडवायला, पण काय बोलतेस? तू नाही आलास. अगं या नाग्याच्या हातून चिठ्ठी पाठवलेली ना आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करूया म्हणून. हा आणि ती चिठ्ठी मी राणीला दिली होती. हा आणि चिठ्ठी केली आहे. ती चिठ्ठी राजाने छबुताईसाठी दिली होती. मला वाटलं ती चिठ्ठी तू माझ्यासाठी लिहिली आहे. मला काय वेळ लागलाय? हा म्हणून मी मग पक्क्याला सांगितलं आणि पक्क्याने माणसं पाठवून तुला एक मिनिट समस्त सभासदांना मी सांगू इच्छितो, पालिकेच्या पायपाच्या नळ्याच्या तोट्यात ह्यात आमचा काय घोटाळा नाहीये. तुमच्या तर आईला तरी तुमच्या माणसाला सांगत होतो मला मारू नका, मला मारू नका. मुलीच्या प्रकरणामुळे मार पडला म्हणून ही माझी मेनकीने विश्वामित्राचा पवित्रा घेतला. नाग्या म्हणजे इतकी वर्ष तू मला खरं सांगत होता. सॉरी 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 एक मिनिट, विरोधी पक्षनेता, सत्ताधारी पक्षनेता, तुमच्या दोघांचं काय चाललंय? तुम्ही थांबाव. या भांडणामुळेच या गावामध्ये राजकारण सुरू झालं. पूर्वी तर सगळ्या निवडणुका या बिनविरोध व्हायच्या, पण आता निवडणुका या बिनाविरोध होतच नाहीत. छबे मला सगळा मॅटर सलटवून टाकायचंय. छबे चल चल आपण आपल्या नेहमीच्या वडाच्या झाडाखाली जाऊ. चल त्या वडाच्या झाडाला पुन्हा पारंब्या फोडू. नाग्या आपले ते झुडूप कुठे गुडूप झालं? त्याचं आता झाड झालंय. चल मग त्या झाडाच्या मागेच जाऊन बसू. तर जे सगळं करून घे, सगळं झालं की सांग मला, मग मी बोलतो काहीतरी. हा काय आपण कुठे जायचं? बघा आता मी समस्त सांगू इच्छितो की या ज्या कुंड्या आहे या कुंड्यात आमचा काय घोटाळा नाहीये. मूर्खाच्या कुंड्यात मग आपण लपले जाणार आहोत का? मग कशी मागला पैसा काय? टाकी पाण्याची टाकी. पाण्याची टाकी, एक टाकी असेल दुसऱ्या टाकीच्या मागे तर मंडळी, अशा रीतीने या बागेचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो आणि आजचा हा आपला कार्यक्रम संपला. नमस्कार. ए काय तुला काय झालं डुलायला? नाही ते काय आहे, ते प्रेमाचा दिवस जवळ आलाय ना, की तो दिवस जवळ आला की माझ्या अंगात असं काहीतरी संचारतच, अशा हृदयाच्या तारा छेडले जातात, मी डायरेक्ट असा ढगात जातो. हा नाही तू जा तिकडे ढगात, पण आता इथल्या बी सगळ्यांच्या तारांना अशा छेडणार आहेत. इथलं वातावरण सगळं संगीतमय होणार आहे. कस काय? कारण आता हे अंशुमने पॅडी अर्थात अंशुने पॅरडी. रसिक हो, आठवड्यानंतर आज आपण पुन्हा भेटतो आणि आजचा दिवस जो आहे तो आहे प्रेमाचा दिवस. कसे सगळे आणि या प्रेमाच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींना आपण भेटतो, त्यांना भेटी देतो, त्यांना गाठी देतो
भेटी गाठी देतो असं मला एकत्र म्हणायचं होतं आणि आपण हा दिवस आजचा साजरा करतो. तर आजच्या या प्रेम दिवसाच्या निमित्ताने अशीच प्रेमगीतं आपण आज या मैफिलीत गाणार आहोत आणि त्यांचा आस्वाद घेणार आहोत. हा? काय झालं? आठवलेच दिवस. असो असो. तर मंडळी, आजचं हे पहिलं जे गीत आहे जे आपल्यासमोर सादर होत आहे ते आहे खास प्रेमी युगुलांचं गीत. म्हणजे आजचा तोच दिवस आहे. आणि मंडळी, पूर्वीचा काळ हा चिठ्ठ्यांचा होता आणि आत्ताचा काळ हा चॅटिंगचा आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की प्रियकर प्रेयसीला चिठ्ठी पाठवायचा आणि त्याचा वेट करायचा, म्हणजे तो वेटकरी होता. आणि आत्ताचं जे प्रियकर आहेत ते आहेत नेटकरी. नेटवर वाट बघतात. तर या प्रेमी युगुलांची एक गंमत मी आपल्यासमोर सादर करीत आहे. आणि कसे असतात ते. चला. वा, फेसबुक वरच्या DP वरची क्या बात आहे पाडिका. फेसबुक वरच्या DP वरची राजानिक राणी. कसं होतंय का? होतंय? थोडं व्हिज्युअलाइज होतंय? अहो, व्हिज्युअलाइज होईपर्यंत डीपी बदललेला असतो. अरे बापरे. पण तरीही तुम्ही व्हिज्युअलाइज करा. फेसबुक वरच्या DP वरची राजानिक राणी, अर्ध्यावरती चॅट संपला, अधुरी एक कहाणी. फेसबुक वरच्या DP वरची राजानिक राणी, अर्ध्यावरती चॅट संपला, अधुरी एक कहाणी. वा, राजा बदला मिस यू जानू. बरं का? राजा बदला मिस यू जानू, शोना बच्चू पिल्लू माऊ तुझ्याचकडे येणार होतो. बबडू. रसिक हो, काय आजकालच्या ह्या तरुणांच्या प्रेम व्यक्त करण्याची भाषा आहे, मला काही कळत नाही. तर राजा बदला मिस यू जानू, पुढे स्माइली छान, लोल करूनी रिप्लाय देता, त्याचे हरपले भान, त्याचे हरपले भान. काराणी मग ऑफलाईन झाली. या सगळ्या गोंधळात, या सगळ्या गमतीत राणीला झोप येते. काहीतरी काम निघतं, राणी ऑफलाईन जाते. म्हणजे लक्षात घ्या, राजाने काहीतरी चावटपणा केलेला दिसतोय. म्हणजे पूर्वीच्या काळातलं हे भान हरपणं नव्हे, आत्ताचं भान हरपणं म्हणजे काहीतरी व्हिडिओज पाठवलेला दिसतोय. अरे बापरे. किंवा एखादा फोटोच मागवलेला दिसतो. होतं ना असं. तर राणी मग ऑफलाईन झाली, डोळा आले पाणी, अर्ध्यावरती चॅट संपला, अधुरी एक कहाणी. फेसबुक वरच्या DP वरची राजा आणि राणी, अर्ध्यावरती चॅट संपला, अधुरी एक कहाणी. वा, काय चॅट आहे. क्या बात. क्या बात. ही जी चॅट आहे ना, ही जी चॅट आहे तसंच चॅटिंग चालतं. चट 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 चट. राणी बदली रिलेशन स्टेटस, एंगेज वरती सिंगल. शब्द नीट लक्ष देऊ नये का. रिलेशन स्टेटस बदललेला आहे, एंगेज वरून सिंगल आलेला आहे. सिंगल म्हणजे काय, तर आमंत्रणच जणू. राणी बदली रिलेशन स्टेटस, एंगेज वरून सिंगल.
उद्या चाटला दुसरा राजा त्याच्याशी करू मिंगल त्याच्याशी करू मिंगल राजा मग नवी रिक्वेस्ट धाडी सोडतो काय म्हणजे लक्ष द्या आजकालची ही तरुण मुलं कशी गुंड आहेत एक नंबरची गुंड मुलं आहेत ती म्हणजे एखादं रिलेशन ब्रेक झालं त्यांना काय फरक नाही पडत लगेच सुरू राजा मग नवी रिक्वेस्ट धाडी राजा मग नवी रिक्वेस्ट धाडी सापडते का कोणी अर्धावरती चॅट संपला अधुरी एक कहाणी फेसबुक वरच्या डीपी वरची राजा आणि राणी अर्ध्यावरती चॅट संपला अधुरी एक कहाणी फेसबुक वरच्या डीपी वरची राजा आणि राणी अर्ध्यावरती चॅट संपला अधुरी एक कहाणी बरं का अधुरी एक कहाणी अधुरी एक कहाणी अरे बापरे ऑफलाईन झाली वाटतं काय लक्ष ठेवून आहेत एकदम क्या बात आहे क्या बात क्या पॅडिका वेटकरी असो नाही तर नेटकरी असो लग्नानंतर साधारण आयुष्य वेटबिगारी सारखंच असतं हो क्या बात क्या खरं तर त्यांची व्यथा मी मांडण्याचा प्रयत्न करतोय आपली परवानगी असेल तर इर्षाद इर्षाद बाई तंबुरा काढताय काय करताय बाई बर बर सुरू करूया हा हा बर हो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन फर्निचर नव्या घरासाठी कर्जही काढलं मेंटेनन्सच्या हप्त्यापायी कष्टही वाढलं दिस जातील दिस येतील कर्ज सरल सुख येईल हो दिस जातील दिस येतील कर्ज सरल सुख येईल काळ सारा जाई धावपळी मंदी आलला पाळणा घरी बाळ राजा येई मिळल का त्याला स्कूल ऍडमिशन घेईल का परदेशी आता ते शिक्षण परदेशी शिकून ते परदेशी शिकून ते राहील येगळ सुने संग संसार ते मांडल येगळ वय सरल कर्ज फिटल घरा दोघच राहू एकल हो दिस जातील दिस येतील वर भाईल घर खाईल दिस जातील दिस येतील वर भाईल घर खाईल तर रसिका हो या गीतातनं एक गोष्ट लक्षात घेऊयात की आपण आपला देश भ्रष्टाचार मुक्त करण्याआधी वृद्धाश्रम मुक्त करूयात आणि आपल्या आईवडिलांच्या वृद्धापकाळात आपण त्यांच्यासोबत राहूयात आणि हाच त्यांच्यासाठी असेल व्हॅलेंटाईन डे मंडळी ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे पुन्हा सुरू करूयात कॉमेडीची बुलेट ट्रेन गुरुवारची जत्रा आणि भानगडी 17 मला सांग प्याडी दादा माणूस कविता कधी करतो मी तर माझी पहिली कविता ना प्रेमात पडलो होतो तेव्हाच केली होती आणि दुसरी कधी करतो प्रेमभंग झाल्यावर आहे ना तर आता आपण बघू प्रेमात पडलेले प्रेमभंग झालेले ज्यांचं प्रेम सक्सेस होऊन लग्न झालेले असे सगळे कवी एकत्र जमलेत आणि त्यांच्या कविता ऐकायला आता आपण जाऊयात हो चल तर मग
नमस्कार नमस्कार नमस्कार. प्रेमदिनानिमित्त आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या पण रोजच्या सारख्या वाटणाऱ्या प्रेमकाव्य संमेलनामध्ये मी स्वतः प्रेम आपलं प्रेमपूर्वक स्वागत करतो. तर आज आपल्या या प्रेमकाव्य संमेलनामध्ये प्रेमावरच्या कविता सादर करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रेम भंगार कवी इथे जमत आहेत. भंगार कोणाला बोलला तू ह्याच्या आईला भंगार कोणाला बोल भंगार वाटलं काय एवढं शेतकरी ना बॉडीत भंगारवाला पण घेणार नाही तुला. नाही नाही भाई भाई तुम्हाला नाही म्हणालो मी. मग अजून कोण आहे का इकडे? नाही, नाही नाही, येणार आहेत अजून असे अनेक प्रेमभंगार कवी येणार आहेत. प्रेमभंगार म्हणजे हे एक सुंदर विशेषण आहे. हो काय? हा. मग चालेल. तर असे प्रेमभंगार कवी आज आपल्या समोर प्रेमावरच्या कविता सादर करण्यासाठी येणार आहेत. जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार वॉचमॅन किया. वॉचमॅन यांना आत कोणी घेतलं? हो तुम्ही बाहेर वा आधी. हो असं काय करताय साहेब, मी निमंत्रित आहे. पण तुम्हाला कोणी निमंत्रण दिलं इथे? असं काय करताय साहेब, आपल्याला बोलावलं खास निमंत्रण देऊन, माहिती आहे काय? हो हे कवी संमेलन आहे, भंडारा नाही चाललेला इथे. आता मी कवीच आहे देवदास. आईला तो वर्ल्ड फेमस देवदास तू आहे? नाही तो वर्ल्ड फेमस देवदास वेगळा, मी आमच्या एरियातला फेमस देवदास. तुम्ही कवी आहात हा. आणि मग तुमची ही अशी अवस्था? प्रेम म्हणजे प्रेम असतं. प्रेम असतं. तिच्या आईला सगळे फालतूगिरी असते. कांद्याला लागतो, भिकेला लागतो. प्रेम करायचं तर प्राण्यांवर करा, माणसांवर करू नका. हे बघा बेकार कवी, तुम्ही कविता सादर करा, भाषण देऊ नका इथे. बसा तुम्ही बसून घ्या. हे काय आणलं तुम्ही आता? सॉरी, मला जरा उशीर झाला, माफ करा मला. बायकोने दळण दिलं होतं ना, गव्हाचं दळण दळायला, म्हणून ते घेऊन आलो. इथलं उरकलं की मी जाईन घरी, काही टेन्शन नाही. बर बसू मी? हो बसा तुम्ही पण बसून घ्या. तर मित्र हो, आपल्या या प्रेमावरच्या काव्य संमेलनामध्ये सगळे प्रेमभंगार कवी इथे जमा. परत भंगार बोलला तू? म्हणजे आधी पण बोलला होता भंगार. भंगाची पण बोलला होता भंगार? नाही अहो, प्रेमभंगार मी तुम्हाला नाही म्हणालो. प्रेमामध्ये ज्यांचा भंग झालेला आहे ना, त्यांच्यासाठी प्रेमभंगार हे विशेषण आहे, सुंदर विशेषण आहे. अच्छा असं आहे काय? आणि तुम्ही प्रेमभंगार कसे असाल? तुम्ही तर नुकतेच नवे ताजे प्रेमात पडलात ना, त्यामुळे तुम्ही प्रेम शृंगार कवी आहात. एक मिनिट भाई, एक मिनिट भाई. हे शृंगार चांगला की भंगार चांगला? भंगार. नक्की? हा. हे मग आपण भंगार, शृंगार ही दोघं. आपण भंगार, हे शृंगार. ठीक आहे चालेल. तर मित्र हो, नवीन प्रेमात पडलेले आपले हे प्रेम भंगार कवी आपल्या समोर कविता सादर करतात. ए भाई ऐक ना, पहिल्यांदा ट्राय मारलाय, हा. जरा सांभाळून घ्या. करतो आपण. सुरू करा. बसा तुम्ही बसून घ्या. प्रिय चंद्रा. अरे चला, चंद्रावर कशाला कविता करतोस, प्रेमावर कर ना. त्याला आता फक्त बाहेरून फाटलं, आता आतून फाडीन. चंद्रा आपल्या आयटमचं नाव आहे यार. चंद्रा. प्रिय चंद्रा, माझ्या भावना तू कधी चालवशील? क्या बात. वा. माझ्या भावना हा. कधी तू चालवशील? जाळवशील नसेल, बदवशील असेल. मांजा बदवशील. माझ्या भावना चालवशील. माझ्या भावना कधी तू चालवशील? हा. माझ्या अंगणात लय मोठं अंगण आहे आपलं. हो दिसतंय ते. नाही, हे अंगण घरी आहे. माझ्या अंगणात बोंबील कधी वाळवशील? वा. एक मिनिट मध्येच भोंबील कुठून आला आता? ते आपली चंद्र मच्छीवाली आहे ना. एक जोडी पापलेट सांगा ना, मग बायको खुश होईल माझी. ते सगळं तिच्याकडे डायरेक्ट द्यायची मला order. एवढा कोलबेचा वाटा मिळाला तरी चालेल. तुला देणार आहे. कवी संमेलन संपल्यावर देऊ. तुम्ही पुढे. आता जमतंय ना भाई? जमतंय, मस्त, पहिल्यांदा मस्त, ट्राय मस्त, मारलाय ना. मस्त. हा, आता पुढचं आहे का? प्रिय सखे, तुझ्या याद मंदी. एक मिनिट आता चंद्रा म्हणालात, आता मंदी म्हणजे काय? आम्हाला कवा भीक मिळत नाही, तेव्हाची मंदी चालते ना, त्याच्याबद्दल. अरे तू सांग ना यार तसं याला. नाही, तुम्ही दोघं जण बसा ना. मंदी म्हणजे याद मंदी म्हणजे आठवणींच्यामध्ये असं म्हणायचं त्याला. यादात. अच्छा, म्हणजे ह्याच्या मंदी हा फॉलोअर पॉट. यादात. हा. तू आता मंदी या बोलला. दात द्या ना. दात तोडी ना आता परत मंदी बोलला असता. ऐका, याद.
तुझ्या याद मंदी वा जळतोय मी फुकट. वा ते बसतं ना ह्याच्यात बसतं, ते? बसतं, मीटरमध्ये बसतं. काय ते? हा हा. तुझ्या याद मंदी हा. जळतोय मी फुकट. वा दोघं मिळून एकत्र कधी चाटू एकच सुकट. वा क्या बात. परत अरे कसल्या अश्लील कविता आहेत एकत्र चाटू सुकट काय फालतूगिरी लावली आहे याने. एक मिनिट काय अश्लील काय याच्यात? एकत्र चाटू सुकट तुम्ही आईस्क्रीम चाटता, नारळ पाणी चाटता. नाही चाटत नाही एकत्र पितो. हा मग मी सुकट नाही चाटू शकत काय यार? काय त्यांची सुंदर विशेषण आहेत त्यांची सुकट बिकट. नाही तर काय यार, पहिल्यांदा ट्राय मारलाय, समजून घ्या ना जरा. पुढचं आता शेवटचा एंड आहे आपला. संपला ना आता. कवितेचा एंड आहे का? शेवटचा एंड. तू मांजी मासळी, हा हा मी तुझा आकडा. नाही ते हे काय असेल काय करता आहे ते मला कळला गळ गळ बोला क्या बात. तू मांजी मासळी, मी तुझा गळ. वा लग्नानंतर 9 महिन्यात देईन तुला फळ. वा 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 क्या बात. अरे ह्याच्या प्रेमाच्या भावना आहेत की वासना आहेत. काय बोलतो कॉन्फिडंट आहे ना आपण. कसलं कविता पण भाई काय झालं माहिती आहे, आपल्याला माहिती आहे ते ऍक्च्युअल मध्ये 9 महिने 9 दिवस असतं. खरंय. पण ते 9 दिवस ना कुठे मध्ये ते काय बोलतात ते मीटर हा त्याच्यात बसत नव्हती. तर मी ते नंतर ऍडजस्ट करीन. उरलेले 9 दिवस तुमच्या पुढच्या नवरात्रीला करीन मी. लगेच ऍडजस्ट हो होणार. क्या बात आहे काय हो. पण 9 महिन्यानंतर देईन मी तुला फळ म्हणजे तू प्रेम केल्यानंतर लग्न करणार आहे म्हणजे काय? भाई तुम्हाला काय वेळ लागलाय का? हे बघा ते नुकतेच नवीन नवीन प्रेमात पडलेले आहेत की नाही. तुम्ही प्रेमात पडून लग्न केलेलं आहे की नाही. हा मग आता तुम्ही सादर करणार आहात कविता. तर मित्र हो, प्रेमात पडून लग्न केलेले असे लग्न बंबाळ कवी कवी बा मित्र आता आपल्या समोर कविता सादर करतात. बा मित्र बाबा पण आले तुझे. नाही मी माझ्या बायकोचा मित्र म्हणून फेमस आहे ना एरियात, म्हणून बा मित्र. रे बायकोचा मित्र तू बायकोचा नवरा कोण आहे. बसा ना मी सांगतो. कवी बा मित्र. तर प्रेम करा पण लग्न करू नका याबद्दल महती सांगणारं काव्य मी तुमच्या समोर सादर करणार आहे. तर ऐका चळवळ करू नका. लोकल स्टेशनवर रंगायचं आपलं प्रेमाचं सेशन. लोकल स्टेशनवर रंगायचं आपलं प्रेमाचं सेशन. आता तू भाजी मार्केटमध्ये विकत असते भाजी, मी भरत असतो घरात रेशन. तुम्हाला सांगतो तू प्रेमात पडलास तसं मी प्रेमात पडलो आणि मग भिकायला लागलो आणि स्टेशनवर आलो. माहित आहे. तुम्ही गप्प बसा ना. तुम्हाला नंतर वेळ दिली जाणार येणार ना? आताच भीक नका मागू. मस्त आहे ना. मीटर लय जमलाय भाई तुला. पुढे ऐका. तुझ्यावर कोणी टाकली वाईट नजर तर व्हायचो मी हायपर. तुझ्यावर कोणी टाकली वाईट नजर तर व्हायचो मी हायपर. आता रात्रंदिवस बदलत असतो मी माझ्या लेकरांचे डायपर. ए भाई एक मिनिट. डायपर बोलतो लंगोट राहिलं ते पण बदलावं लागणार. तू आता 9 महिन्यात तुझ्या मच्छीवालीला फळ देणार ना, त्याचे लंगोट बदलण्याची प्रॅक्टिस सुरू कर. मी बोलू का? हो. ते बोलायलाच देत नाही. हा, पुढे. तर पुढे आहे. प्रेमात असताना म्हणायचीच मला घे मिठीत. प्रेमात असताना म्हणायचीच मला घे मिठीत. लग्नानंतर तू ठेवलंच मला तुझ्या मुठीत. प्रेमाचा रस चाकता चाकता लग्नाने घालवली चव. प्रेमाचा रस चाकता चाकता लग्नाने घालवली चव. म्हणूनच सांगतो मित्रांनो, करू नका लग्न, करा फक्त लव. करा फक्त लव. वा 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 वा. म्हणजे हा बोलतो त्याप्रमाणे आपण फक्त लव करायचा, लग्न नाही करायचं. बाबा ये भाई करशील तर चांगली पोरगी बघून कर, तर धंद्याला लागशील. तुला सांग. तर मित्र हो, प्रेम करून लग्न केलेले आपले कवी बा मित्र सांगतायत की करा फक्त लव, करा फक्त लव. तर भिकार कवी, तुम्हाला जर का तुमच्या भावना शब्द व्यक्त करायच्या असतील तर तुमच्या प्रेमभंगाचा अभंग सादर करा. मला भीक मागायची चान्स दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या मनात आल्या दाटून भावना. माझ्या मनात आल्या दाटून भावना. तू प्रत्येक वेळी बोलायचीस नवीन सिनेमा पाहुणा. वावा गायच्या आईला. अरे प्रत्येक पिक्चरचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचो. आमच्या ज्यावर सिंगल स्क्रीन वाले मल्टिप्लेक्स वाले झाले माहिती आहे. भाई तू ना इच्छात चुकलास. तू कुठं पिक्चर दाखवत बसलास.
जायचं ना गार्डन मध्ये झाडाच्या मागे बिगे. ए शान्या ऐक पुढे ऐक वाटत असायचं झाडाखाली बसून मारूया गप्पा वा वाटत असायचं झाडाखाली बसून मारूया गप्पा त्याच वेळी तू शोधत असायची मालता चप्पा चप्पा जेव्हा जेव्हा माझं आलं तुझ्यावर दिल जेव्हा जेव्हा माझं आलं तुझ्यावर दिल तेव्हा तेव्हा तू वाढवलं हॉटेलचं बिल पहिलं म्हणजे हॉटेलचं बिल पण आपणच भरायचं. ते जे पिवला तुला घातलंयस ना ते सगळं जाईल नाही भिकारीची पाळी येईल ना तेव्हा कळल तुला आई पण तो हॉटेलमध्ये गेलाच कशाला? जायचं ना बुर्जी पावच्या गाडीवर वजरी पावच्या गाडीवर. गजरी पावच्या गाडीवर म्हणून भिका सांगतो ते ऐक हा भिका म्हणे प्रेमामुळे हातात आली वाटी क्या बात भिका म्हणे प्रेमामुळे हातात आली वाटी हो. प्रेमात पडू नका होते आयुष्याची फक्त माटी वा 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 वा. वाटी झालं आज आहे. त्या दिवशी मी मंदिराबाहेर बसलो होतो ती आली पोरासोबत बोलते मामाला 2 रुपये दे मला 2 रुपये देऊन गेला रडू नका पडा रडू जायला ना तुम्ही मला फुल कन्फ्यूज केला. म्हणजे आता मला कळत नाही मी प्रेम करायचं लग्न करायचं की भीक मागायची. मी सांगतो तू भीक माग आणि पहिली गोष्ट तू पैसे खर्चच करायचे नाही. अरे पण प्रेमाचं काय? माझा एक तू लग्न प्रेम कर कर बोलला. लग्न नको करू. मित्र हो यांच्या या भावना अशाच उतू जाणार आहेत. तुम्ही प्रेम करा पण डोळे उघडे ठेवून करा. मग मंडळी कसं वाटलं आम्ही तुमचं एवढं प्रेमाने केलेलं मनोरंजन हा? तर आता तुम्ही विचार करा प्रेमाचा दिवस जवळ येतोय कोणाला कोणत्या रंगाचं फुल द्यायचं कोणाला ग्रीटिंग द्यायचं सगळी तयारी करून ठेवा. हा पण कल्ला करायला पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत. तुम्ही पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.